चलो स्टार्ट करायचा. चलो बा तर काय फर्स्ट बघायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटर काय, मग गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही बघितलाय का? मग गॅल्व्हॅनोमीटर एकदम थोडी इन्फॉर्मेशन आहे, 4-5 सेंटेन्सेस. तर काय आपण बघू गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीटर आणि व्होल्ट मीटर हे सगळे एकसारखेच असतात, एकसारखंच काम करतात. गॅल्व्हॅनोमीटर पासून ॲमीटर बनवता येतो, गॅल्व्हॅनोमीटर पासून व्होल्ट मीटर पण बनवता येतो. फ्रॉम गॅल्व्हॅनोमीटर we can manufacture ammeter or we can manufacture voltmeter. मग गॅल्व्हॅनोमीटर पासून काही पण बनवता येते आपल्याला. मग गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही कधी बघितलाय का? हा मग बघितलंय. तुम्हाला कधी गॅल्व्हॅनोमीटर दिसला असेल? वायरमन कडे असतो बा गॅल्व्हॅनोमीटर. कुणाकडे असतो? वायरमन कडे असतो. वायरमन काय करतो, ते येलो एक डब्बा घेऊन येतो आणि त्या येलो डब्याला दोन अशा वायर्स जोडलेल्या असतात. वायरमन काय करतो, येलो डब्बा घेऊन येतो आणि त्या येलो डब्याला अशा दोन वायर जोडलेल्या असतात. त्याला मल्टीमीटर पण नाव आहे. नाव काय त्याचं? मल्टीमीटर पण नाव आहे. ओके, मल्टीमीटर म्हणजे त्यात खूप सारे मीटर्स आहेत. ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हॅनोमीटर सगळं म्हणून ते युज करता येते, म्हणून त्याचं नाव मल्टीमीटर आहे. मग ते मल्टीमीटर म्हणजे काय? गॅल्व्हॅनोमीटरच आहे. असं येलो तुम्हाला कोणत्या पण शॉपमध्ये दिसेल, इलेक्ट्रिक कोणत्या पण शॉपमध्ये दिसेल. इथं अशी डाईल आहे, इथं अशी डाईल आहे आणि डाईल मध्ये काय अशी निडल आहे. इथे डाईल आहे, डाईल मध्ये निडल आहे. इथे एक 2-3 बटन असते असे आणि इथून एक वायर निघालेली असते. याला रेड कलरचा नॉब असणार आणि इथून एक वायर निघालेली असणार. याला येलो कलर किंवा ब्लॅक कलरचा नॉब असणार. असं बघितलं, इकडे येलो कलर, इकडे रेड कलर, असं इकडे रेड इकडे येलो असं काहीतरी असणार. मग हे जे आहे हे कोण आहे? गॅल्व्हॅनोमीटर. हे जे आहे हे कोण आहे? गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे. एखादी डायग्राम असली तर पटकन बघू आपण. एखादी इमेज मला दिसली तर पटकन दाखवतो तुम्हाला. दिसतंय, बघू मग थोडं क्लिअर होईल. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला शॉप मध्ये पण भेटू शकते. हे मल्टीमीटर्स आहेत. हे मल्टीमीटर आहे. हे मल्टीमीटर आहे. हे गॅल्व्हॅनोमीटर म्हणून काम करू शकते. हे मल्टीमीटर आहे. अरे काय खरेदी करायलाच गेलं तर. हे मल्टीमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर म्हणून काम करू शकते. कळते बा? 299 ला पाहिजे असेल तर खरेदी करा. राईट. ॲमीटर कसा दिसते? ॲमीटर कसं दिसते ते पण बघूया. हे ॲमीटर असं दिसते. हे ॲमीटर असं दिसते. व्होल्टमीटर कसं दिसते? मग व्होल्टमीटर पण असंच दिसते, काय फारसं चेंज दिसत नाही. व्होल्टमीटर, ॲमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर पण काही गॅल्व्हॅनोमीटर पण असे दिसतात. म्हणजे हे जे दिसालेत का नॉब, एखादी डायग्राम बघू मोठी करून. हे जे नॉब दिसायला का ब्लॅक, याच्यातून करंट आत जाणार आणि ह्या रेड नॉब मधून याच्यातून करंट, इथं वायर जोडायची आणि इथे एक वायर जोडायची, इथे एक वायर जोडायची, इथे एक वायर. मग याच्यातून करंट आत जाणार आणि याच्यातून करंट बाहेर येणार. मग करंट किती चालला तर ते या निडलवर दिसते. निडल पुढे जाणार. 20 मिली अँपिअर आहे ना, 20 मिली अँपिअर करंट जात असला तर हा काटा इथे 20 वर येईल. 60 मिली अँपिअर करंट जात असला तर हा काटा 60 वर येईल आणि असं. ठीक आहे. चलो मग गॅल्व्हॅनोमीटर काय काम आहे? गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय? गॅल्व्हॅनोमीटर करंट मेजर करते. गॅल्व्हॅनोमीटर काय काम आहे? गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. 5 मिली अँपिअर, 10 मिली अँपिअर असं. मग गॅल्व्हॅनोमीटर किती करंटच मेजर करते. ॲमीटर म्हणजे पण ते करंटच मेजर करतो. पण गॅल्व्हॅनोमीटर का नाव दिलं? कारण ते खूप कमी करंट मेजर करतो, त्याला नाव थोडं वेगळं दिले. मग गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स करंट. ॲमीटर काय करतो? ॲमीटर पण करंटच मेजर करतो, पण ॲमीटर थोडे मोठे करंट मेजर करतो. 1 अँपिअर 2 अँपिअर पर्यंतचा करंट, 500 मिली अँपिअर
700 मिली अँपियर पर्यंत. तर अॅमीटर करंटच मेजर करतो, पण जास्त करंट मेजर करू शकतो अॅमीटर, पण कमी करू शकत नाही. मग जे जास्त मेजर करू शकते त्याला कमी मेजर करायला त्रास होते. लार्ज व्हॅल्यू मेजर जे करू शकते त्याला कमी मेजरमेंट करायला त्रास होते. याचं एक्झाम्पल आता हे कधी कधी वाटते का असं कसं काय, म्हणजे अॅमीटर 2 अँपियर मेजर करू शकतो, 2 अँपियर, पण 0.001 अँपियर मेजर करायला याला त्रास होते का? तर बघा, ट्रकचं वेट करतात का, वेईंग ब्रिज असतात, ट्रकचं वेट करतात, असे मोठे मोठे काटे असतात ना, 10 टनाचे काटे. मग ट्रकचं जिथं वजन करते तिथं जाऊन तुम्ही तुमचं वजन करा. ट्रकचं जिथं वजन करते, मास बघते किती आहे, अशी वेईंग ब्रिज असतात ना, असं फुल मोठा मोठा प्लॅटफॉर्म असतो तुमच्या ह्या 1-2 रूम एवढा मोठ्या हॉल एवढा, तुमच्या घराचा जो हॉल असतो त्या हॉल एवढा मोठा प्लॅटफॉर्म असतो, लोखंडी प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर मग ट्रकला चढवतात आणि मग त्याचं वेट कळते. त्याच्यावर तुम्ही जाऊन उभा राहा. मग तुमचं वेट समजा 50 किलो असेल तर ते 30 किलो दाखवल किंवा 100 किलो पण दाखवल, म्हणजे त्यात चूक खूप जास्त होते. ते तुमचं वजन, तुम्ही जाऊन थांबला, तुमचं 50 किलो वजन आहे, वजन म्हणजे मास बोलालो, मास, तुमचं मास 50 kg आहे, तर ते दाखवत आहे, पण काय खूप चूक दाखवणार त्याच्यात. Ammeter can also measure small amount of current, but whenever it measures small amount of current, error is large. Galvanometer measures small currents, ammeter measures large currents, आणि व्होल्टमीटर काय करते, व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टमीटर मेजर्स व्हॉट, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, बर. व्होल्टमीटर मेजर्स काय, पोटेन्शियल डिफरन्स. मग गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आतलं स्ट्रक्चर हे थोडंफार मोटर सारखं असतंय. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आतलं स्ट्रक्चर हे थोडंफार कुणासारखं असतंय, मोटर सारखं असतंय. काय असतंय, खूप एक्सप्लेनेशन दिलं नाही बुक मध्ये, म्हणजे आपल्याला 12th आहे सगळंच एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं असतं, पण ते 10th सिलेबस मध्ये नाही. मग जितकं 10th मध्ये आहे तितकंच मी सांगतो. कळतंय? मग कसं कन्स्ट्रक्शन असते गॅल्व्हॅनोमीटरचं बघा, एकदम सिंपल 2-3 लाईन मध्ये सांगितलंय बुक मध्ये. तर 2 पोल्स असते, एका बाजूला नॉर्थ पोल, एका बाजूला साऊथ पोल, आणि याच्यामध्ये लूप असते. जसं मोटरमध्ये लूप असते तसा इथं पण लूप असते. मोटरमध्ये लूप आहे तसा इथं पण लूप आहे. मंगेश, चड्डी दिसायला तुझा व्हिडिओ बंद कर. तर इकडे पोल आहे नॉर्थ, इकडे साऊथ पोल आहे, आणि मध्ये काय लूप आहे. मग ते आता ब्लॅक नॉब आणि रेड नॉब दाखवलं का, मी आता इमेज दाखवली त्यावेळी ब्लॅक आणि रेड नॉब दाखवला का, तर त्या ब्लॅक नॉब मधून समजा करंट आत गेला तर ते कुठून आत जाते, इथून आत जाणार आणि याच्यातून गोल फिरून येणार आणि याच्यातून बाहेर जाणार आणि त्या रेड नॉब मधून बाहेर येते. हे सगळं स्ट्रक्चर कुठं आहे, ती जी डाईल दिसत होती का, डाईलच्या आतमध्ये आहे. डाईल म्हणजे ते काटा वगैरे, निडल वगैरे फिरायसाठी जी डाईल असते त्याला डाईल बोलायचं. मग कोण आहे रे, ठीक आहे. मग हे जे स्ट्रक्चर सगळं आहे हे कशामध्ये, आतमध्ये आहे, हे काय दिसत नाही. आता जे मी अॅमीटर दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं स्ट्रक्चर असते पण काय दिसत नाही. मग ते जे ब्लॅक नॉब दिसला तर त्या ब्लॅक नॉब मधून आत करंट जाणार आणि रेड नॉब मधून करंट काय येणार, बाहेर येणार. कळतंय? इकडे नॉर्थ पोल आहे, या बाजूला साऊथ पोल आहे, आणि हे सगळं त्या डाईलच्या आतमध्ये. एवढंच आपल्याला कन्स्ट्रक्शन दिले. आणि ते वरचा जे काटा फिरते, निडल जे फिराला, वर जी निडल फिराली, ती निडल कशाला लावलेली असते, या कॉइलला कनेक्ट केलेली असते. वर जी निडल लावली, गॅल्व्हॅनोमीटर आहे ना, त्या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये वर निडल दिसली ना, की जी करंट दाखवणार, ती निडल कुणाला लावलेली असते, कॉइलला. मग कॉइल जितका टर्न मारेल तितकी निडल टर्न मारणार. कॉइल जितका टर्न मारणार तितकी निडल काय करणार, टर्न मारणार. म्हणजे कसं बघा, जरा थोडं मी दाखवतो बघा कसं आहे. इकडे एक पोल असणार बा, 3D मध्ये कसं दिसणार, इकडे एक पोल नॉर्थ पोल, इकडे एक पोल साऊथ पोल.
आणि दोघांच्या मध्ये कॉईल, दोघांच्या मध्ये कॉईल. आणि कॉईल कशी अशी प्लेस केली, नॉर्थ पोल इकडं, साऊथ पोल, कॉईल इकडे प्लेस केली. मग ते येलो आणि रेड नॉब दिसले, त्या येलो आणि ब्लॅक आणि रेड दिसले, तर ब्लॅक मधून करंट आत आला, करंट गोल फिरला आणि त्या रेड मधून करंट बाहेर जाणार. मग ह्या कॉईल मधून करंट फिरून बाहेर गेला. आणि या कॉईलला काय होते, कॉईलला इथं निडल लावली आणि हे सगळं झाकून ठेवले, सगळं झाकून ठेवले आणि आपल्याला फक्त डायल दिसाली, निडल आणि डायल दिसाली. पण ऍक्च्युली निडल खाली कुणाला कनेक्ट केली, इथं मध्ये असं हे सरफेस आहे, व्हाईट व्हाईट सरफेस आहे आणि याच्यावर ही डाईल आहे, याच्यावर डाईल आहे, ते 20, 30, 40, 50 लिहिले आणि इथं सरफेस आहे, याच्या खाली हे सगळं बसले, आपल्याला दिसत नाही. मग याला निडल लावली, मग कॉईल फिरली की निडल फिरणार, कॉईल अशी फिरली की वर निडल याला कनेक्ट केली, कॉईल फिरली की निडल फिरणार, कॉईल फिरली की निडल फिरणार. कळतंय? एवढंच आपल्याला. मग काय काय कन्स्ट्रक्शन खूप डिटेल मध्ये नाही, कन्स्ट्रक्शन खूप डिटेल मध्ये नाही, 3च लाईन्स बा. काय? पोल्स आर प्रेझेंट, मॅग्नेटिक पोल्स. In between the magnetic poles, coil is present. Current passes through the coil. As current passes through the coil, coil gets deflected. Coil अशी टर्न मारणार. मोटर मध्ये कॉईल कशी फिरत होती गोल गोल गोल, तशी ते गोल फिरत नाही, फक्त टर्न मारणार. कॉईल अशी आहे तर अशी डिफ्लेक्ट होणार. कॉईल अशी आहे तर, समजा कॉईल अशी आहे तर याच्यातून करंट पाठवला तर डिफ्लेक्ट होणार. करंट बंद केला परत लाईनवर येणार कॉईल. करंट पाठवला तर कॉईल डिफ्लेक्ट, करंट बंद केला तर कॉईल परत जागेवर येणार. इथं गोल गोल फिरत नाही, मोटरमध्ये गोल 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 फिरणार अशी कॉईल, इथं गोल गोल फिरत नाही. हे क्रिश आहे, क्रिश. ओके. कॉईल मधून करंट पाठवला तर डिफ्लेक्ट होणार, करंट बंद केला तर परत जागेवर येणार. राईट? बर. पोल्स आर प्रेझेंट, coil is present in between the poles. Second sentence. Third sentence, needle is connected to the coil. Third sentence, needle is connected to the coil. And because of, fourth sentence, because of current, coil gets deflected. Because of current, coil gets deflected, and as coil gets deflected, needle also gets deflected. बिकॉज ऑफ करंट कॉइलचं डिफ्लेक्शन होणार, कॉइल डिफ्लेक्ट झाली की निडल पण डिफ्लेक्ट होणार, मग आपल्याला दिसणार करंट किती आहे ते. ठीक आहे. मग गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय? टू मेजर करंट. गॅल्व्हॅनोमीटर मध्येच थोडा चेंज केला की अॅमीटर बनते. गॅल्व्हॅनोमीटर मध्येच थोडा चेंज केला वेगळ्या प्रकारचा तर मग व्होल्ट मीटर बनणार. व्होल्ट मीटर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार, गॅल्व्हॅनोमीटर करंट, स्मॉल करंट, आणि अॅमीटर लार्ज करंट मेजर करणार. आणि जितका करंट पाठवणार तितकं कॉइलचं डिफ्लेक्शन जास्त. करंट जास्त पाठवला तर कॉइलचं डिफ्लेक्शन जास्त होणार, करंट जास्त पाठवला तर कॉइलचं डिफ्लेक्शन काय होणार? जास्त होणार. मग करंट आणि डिफ्लेक्शन, कॉइलचं डिफ्लेक्शन झालं तर काटा पण पुढे जाणार ना, कॉइल जितकी डिफ्लेक्ट होणार तितका काटा पण, कारण निडल, काटा म्हणजे निडल, निडल कॉइलला कनेक्टेड आहे. सो whenever coil gets deflected, needle also gets deflected, आणि दोघांचं डिफ्लेक्शन सेम असणार. करंट इज प्रोपोर्शनल टू मग डिफ्लेक्शन. कळतंय? बस झालं. गॅल्व्हॅनोमीटर मध्ये एवढंच आहे. चला एक सेंटेन्स फक्त लिहून घ्या. काय? गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स, हे बुक मध्ये नाही तेवढं लिहून घ्या. गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स होऊ शकते कुठून पण जाऊन कुठून पण बाहेर येऊ शकते केंद्रे. करंट इकडून आत जाऊन इकडून पण बाहेर येऊ शकते, इकडून पण आत जाऊ शकतो आणि इकडून पण बाहेर, तर ते काय कुठूनही गेला तरी काय फरक पडत नाही. चला, गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट. गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट. रोल नंबर टाकले नाही त्यांना मी बाहेर काढालो. गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट. Galvanometer measures very small amount of current.
Galvanometer measures very small amount of current, whereas ammeter measures large amount of current. 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 Galvanometer measures small amount of current, whereas ammeter measures large amount of current. Next line लिहिला. Voltmeter measures potential difference. हे माहिती आहे तुम्हाला? परत एकदा लिहा. Voltmeter measures potential difference. Voltmeter measures potential difference. Voltmeter measures potential difference. Voltmeter measures potential difference. Next line ले लिया. Galvanometer can be converted into ammeter or voltmeter. 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 ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर का दिले आपल्याला बुक मध्ये बाय का. चला पुढचा एक थोडा पार्ट बघूया, मग लेक्चर तेवढा वेळच होऊन जाईल, मग बंद करूया. गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला का दिलंय स्टडीसाठी, तर गॅल्व्हॅनोमीटर करंट मेजर करतो आणि आता आपल्याला करंट मेजर करायचं आहे. काही एक्सपेरिमेंट्स मध्ये करंट मेजर करायचं आहे, म्हणून गॅल्व्हॅनोमीटरची इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे. चलो मग आणि थोडं उलट सुलट केले बोर्डबुक मध्ये, थोडं उलट सुलट केले. पहिला फॅरेडेज लॉ आलाय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आलंय, मग गॅल्व्हॅनोमीटर आलाय. तर मी उलट केले. मी पहिला गॅल्व्हॅनोमीटर सांगितलं, आता ईएमआय एक्सप्लेन करतो. ईएमआय काय आहे बघा. ईएमआय इज फिनॉमिनन. ईएमआय इज फिनॉमिनन. हे एक फिनॉमिनन आहे. काय फिनॉमिनन आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज फिनॉमिनन. हे परिणाम, हे एक मस्त मजेशीर गोष्ट आहे. काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज फिनॉमिनन. काय होतं याच्यात. याच्यात काय होतंय, समजा अशी एक माझ्याकडे कॉईल आहे. मग कॉईल सर्क्युलर असू शकते, कॉईल रेक्टँग्युलर असू शकते, कशी पण कॉईल असू शकते. कॉईल ट्रँग्युलर, कॉईल म्हणजे करंट गोल फिरला पाहिजे. गोल म्हणजे सर्कल मध्येच नाही, राऊंड मध्ये. जिथून चालू झाला तिथं परत आला पाहिजे. मग सर्कल पण असू शकते. हे पण कॉईल आहे. ही पण कॉईल आहे. आणि ही पण कॉईल आहे. इथून करंट आत, इथून बाहेर. इथून करंट आत गेला, इथून बाहेर. हे पण कॉईल आहे. आणि इथून करंट आत गोल फिरला आणि खाली आला. हे पण कॉईल आहे. कॉईल सर्क्युलरच असतं असं काही नाही. मग एक कॉईल घेतली आपण, एक काय केली, कॉईल घेतली, सर्क्युलरच घेऊया. आणि इथं काय केलं, गॅल्व्हॅनोमीटर लावला. बॅटरी वगैरे काही नाही याच्यात, बॅटरी वगैरे काही नाही. मग बॅटरी नाही तर करंट कुठला, करंट नाही तर गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवणार, झिरो करंट दाखवणार. बॅटरी नाही तर करंट नाही, करंट नाही तर गॅल्व्हॅनोमीटर करंट किती दाखवणार, इथं झिरो. काटा असतो ना गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, निडल असणार, ते निडल करंट दाखवणार. मग करंट किती आहे आता, झिरो आहे. ठीक आहे. करंट किती आहे, झिरो आहे. मग इथे एक मॅग्नेट ठेवला. इथे एक मॅग्नेट ठेवला. इकडे नॉर्थ ठेवा किंवा इकडे साऊथ, तिकडे नॉर्थ, कसं पण ठेवा मॅग्नेट. इथं काय ठेवलं आपण, मॅग्नेट ठेवला.
मग कुठला पण पोल कोणत्या पण बाजूला ठेवा आणि मॅग्नेट कॉईल कडे पळवत आणायचं. इथं कॉईल आहे सर्क्युलर, इथं कॉईल आहे अशी, इथं कॉईल आहे आणि मॅग्नेट काय केला, कॉईल कडे असा पळवत आणला. इथं कॉईल आहे आणि मॅग्नेट काय केला, कॉईल कडे असा पळवत आणला. मॅग्नेट आहे, मॅग्नेट कॉईल कडे असा पळवत घेऊन गेलो आपण. तर काय होतंय, याच्यामध्ये करंट तयार होतंय. याच्यामध्ये काय होतंय, करंट तयार होतंय. बॅटरी नाही आहे याच्यात, बॅटरी कुठंच नाही, तरी पण फ्री मध्ये करंट तयार होते ह्या मॅग्नेटच्या मोशनमुळे. मग मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. सॉरी, दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय, मॅग्नेटच्या मोशनमुळे, ह्याच्यात बॅटरी बिटरी काही नाही, मॅग्नेटची मोशन बंद, करंट बंद. करंट बंद का चालू ते गॅल्व्हॅनोमीटर वरून कळतंय. मॅग्नेटची मोशन बंद, करंट बंद, मॅग्नेट असं पळवला तिकडं, करंट आला. मॅग्नेट तिकडून परत इकडे आणला तरी करंट आला. मग काय, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. याला बोलायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याला काय बोलायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणखीन एक दुसरा प्रकार करता येते. काय करायचं, असं बा, काय हा एक्सपेरिमेंट कसा बघायचा, तर परत मी सांगतो रिपीट सांगतो. बा, वायर आहे, वायर आपल्याकडं काय, वायर आहे, स्ट्रेट वायर, आणि हे इथं मॅग्नेट आहे. समजा हे डस्टर म्हणजे मॅग्नेट आहे, इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे, कुठला पण पकडा, इकडे कोणताही पोल पकडा, आणि इथं कंडक्टर आहे. आता अगोदर इथं काय ठेवला होता आपण, लूप ठेवला होता, सर्क्युलर लूप, आणि हे मागे पुढे केलं तर याच्यात करंट व्हायचा. आता हे कंडक्टर ठेवला, स्ट्रेट कंडक्टर, आणि त्याला पण वर खाली करा तुम्ही. हे स्ट्रेट कंडक्टर ठेवला आणि त्याला पण वर खाली केला. मग कंडक्टर जरी मूव्ह केला, किंवा कॉईल जी आहे, कॉईलला पण मागे पुढे केला, कॉईलला मूव्ह केला, किंवा मॅग्नेट आहे इथं, मॅग्नेटला मूव्ह केला, किंवा इथं कंडक्टर आहे, कंडक्टरला मूव्ह केला. मॅग्नेटिक फील्ड असणार ना, हे आता मॅग्नेट आहे तर याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टरला मूव्ह केला, तरी पण याच्यात करंट तयार होते. म्हणजे याच्यात लूप पाहिजे, पण इथं लूप कसा करायचा मी सांगतो, उद्या बघूया. मग काय, मोशन ऑफ कंडक्टर in the magnetic field. Motion of conductor in the magnetic field produces current. Motion of conductor in the magnetic field produces current. Or motion of magnet near coil. Motion of magnet near coil produces current. This is called electromagnetic induction. This is called electromagnetic induction. मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट पळवला, करंट नाही कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर पळवला, किंवा कॉइलच्या जवळ मॅग्नेट पळवला, कॉइलच्या जवळ मॅग्नेट पळवला. मग मॅग्नेट पळवा किंवा कॉइल पळवा, दोन्हीपैकी काय पण करा. मॅग्नेटला मूव्ह करा किंवा कॉइलला मूव्ह करा, दोन्हीपैकी काही केलं तर चालतंय. पण ते कॉइल मध्ये करंट तयार होणार, मोशनमुळे काय होणार, करंट तयार होणार. याला काय बोलायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, जितकं कळलंय तितकं ठीक आहे. आणखीन एकदा मी हे उद्या एक्सप्लेन करतो आणि पुढचा पार्ट बघूया. जितकं कळलंय तितकं ठीक आहे, आणखीन एकदा मी उद्या एक्सप्लेन करतो आणि मग पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे, बा, रिपीट सांगतो उद्या, रिपीट एकदा उद्या बघूया की. डेफिनेशन काय मी सांगितले नाही आता कावळे, डेफिनेशन मी ही सांगितली नाही, हे अंडरस्टँडिंगच सांगितले. डेफिनेशन बघू ना, उद्या लिहून देतो तुम्हाला, डेफिनेशन उद्या लिहून देतो. ठीक आहे, करंट लार्ज असते ना. आता घरात एक आपल्या करंट आला आहे, घरात कशामुळे आला, जनरेटर मधून करंट आला ना. हे करंट जे आला हे कुठून करंट आला, जनरेटर मुळे करंट तयार झाला. जनरेटर मध्ये काय होते, मॅग्नेट असते आणि मॅग्नेट मध्ये कॉईल फिरती. जनरेटर मध्ये काय असते, मॅग्नेट असते आणि मॅग्नेट मध्ये कॉईल फिरते. मग किती मोठा करंट झाला, किती मोठा करंट तयार होऊ शकते. ठीक आहे,
हे आणखीन उद्या एक्सप्लेन करतो आणि मग पुढचा पार्ट बघूया. ओके, चलो बाय.